आज आपण शिकणार आहे फिगर्स ऑफ स्पीच. आतापर्यंत तुम्ही चॅप्टर मध्ये किंवा बऱ्याचशा आपण पोएम्स ज्या कुठल्या तुमच्या टेक्स्टबुक मधल्या असतील त्याच्याशी रिलेटेड फिगर्स ऑफ स्पीच बघत आलेला असाल, राईट. फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे मराठीमध्ये अलंकार. त्याच्याबद्दल आपण बघूया. सो इंट्रोडक्शन. ऑथर्स ऑफन यूज फिगर्स ऑफ स्पीच इन बोथ लिटरेचर अँड पोएट्री टू एनहान्स देअर रायटिंग. तर आता हा जो पार्ट आहे फिगर्स ऑफ स्पीच किंवा हे जे अलंकार आहेत ते कशासाठी वापरले जातात, रायटर कडून का त्याचा वापर केला जातो. तर जे काही लिखाण आहे, जो तुमचा चॅप्टर असेल किंवा जी कुठली पोएम असेल ती जास्ती इंटरेस्टिंग होण्यासाठी, ती जास्ती इफेक्टिव्ह होण्यासाठी, त्याची ब्युटी वाढण्यासाठी म्हणून या फिगर्स ऑफ स्पीचचा वापर केला जातो. फिगर्स ऑफ स्पीच प्रेझेंट ऑर्डिनरी थिंग्स इन न्यू और अनयुजुअल वेज. म्हणजे जी साधी गोष्ट आहे ती जरा चांगल्या प्रकारे दाखवली जाते. दे कम्युनिकेट आयडियाज दॅट गो बियॉन्ड द वर्ड्स युजुअल और लिटरल मीनिंग्स. म्हणजे जी लिटरली वर्डचं मीनिंग आहे ते थोडंसं बाजूला ठेवून किंवा त्याचा थोडासा अजून चांगला अर्थ करून आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच मधून कळू शकतो. सो बेसिकली कशासाठी वापरतात तर त्या लँग्वेजची ब्युटी वाढवण्यासाठी. ती लँग्वेज लिहिण्याची स्टाईल, ती वाचणारा, ती बोलण्याची स्टाईल, ती समजून घेणारा कसा समजून घेईल ह्यासाठी म्हणून आपण फिगर्स ऑफ स्पीचचा वापर करतो. जसे मराठीमध्ये अलंकार वापरतात तसे इंग्लिशमध्ये प्रत्येक भाषेमध्ये हे फिगर्स ऑफ स्पीच वेगवेगळ्या नावाने यूज केलेच जातात. ओके, त्याच्यामुळे ती लँग्वेज अजून चांगली होते. नॉर्मल सेंटेन्स, बोरिंग सेंटेन्स, आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये अजून नवीन नवीन वर्ड्स आपण ऍड केले तर ते सेंटेन्स अजून छान वाटू शकतं वाचणाऱ्याला. म्हणून लिहिणारे ह्या फिगर्स ऑफ स्पीच ऑब्जेक्टिव्ह आणि पोएम्स मध्ये किंवा लिटरेचर मध्ये तुम्हाला ते शोधता येतील. सो नाउ वी विल सी विच figures of speech we are going to deal in today's lecture. आज आपण एवढे बघणारे, जे उरतील ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. ओके, फिगर्स ऑफ स्पीच भरपूर आहेत. दे आर नॉट एट ऑल लिमिटेड टू दीज 7. फर्स्ट इज imagery, descriptive writing that appeals to the senses. ही साधी इमेजरीची डेफिनेशन आहे. त्याचं जे पूर्ण एक्सप्लेनेशन आहे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. सो व्हॉट इज इमेजरी? डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग दॅट अपील्स टू द सेन्सेस. सेन्सेस कुठले? साईट, बघण्याचे जे आपले सेन्स आहेत ते, टेस्ट, चव घेणं, टच, स्मेल अँड हिअरिंग. ह्या सगळ्याशी रिलेटेड काहीतरी डिस्क्रिप्शन केलेलं असेल. ह्या सेन्सेसशी रिलेटेड इमॅजिनरी डिस्क्रिप्शन असेल तर दॅट फिगर ऑफ स्पीच इज इमॅजरी. Think of it this way. When a writer uses imagery, the descriptive writing helps create a picture or image in our mind. एखादी गोष्ट वाचताना गोष्ट चांगली आहे हे कशावरून डिसाईड केलं जातं तर जेव्हा तुम्ही गोष्ट वाचताय ती तेव्हा ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही सिंहाची आणि उंदराची जे आपण लहानपणापासून गोष्ट ऐकत आलोय ती गोष्ट जेव्हा वाचत असाल तुमच्या समोर कुठलंही चित्र ठेवलेलं नाहीये, गोष्ट लिहित गेलेलं आहे, फक्त लेखकाने फक्त गोष्ट लिहिलेली आहे, कुठल्याच प्रकारचं चित्र नाहीये, तरी तुम्हाला ते डोक्यात इमॅजिन झालं पाहिजे की सिंह झोपलाय आणि उंदीर येऊन त्याला त्रास देतोय, त्याच्यानंतर सिंह जाळ्यात अडकलाय, उंदीर त्याला सोडवायला आला. ह्या ज्या काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या ह्या इमॅजिन झाल्या. हे जेव्हा चित्र डोळ्यासमोर तुमचं तुम्हाला दिसेल. ओके, इज व्हॉइस ब्रेकिंग फॉर ऑल? सगळ्यांसाठी प्रॉब्लेम येतोय व्हॉइसचा? काही जणांना येतोय, काही जणांना. सो आय गेस ज्यांच्या इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे त्यांना आवाज व्यवस्थित येत नसेल मे बी. ओके, इट इज क्लिअर नाव? नो प्रॉब्लेम. मी परत एकदा सांगते.
ओके, परत एकदा मी सांगते आपण काय काय बघितलं होतं ते. आपण पहिली फिगर ऑफ स्पीच जे आहे इमेजरी, त्याच्याबद्दल बोलतो आहे. त्याची डेफिनेशन आपण वाचली की ते कुठले तरी आपले जे सेन्सेस आहेत, आपले जे मेन बघणं, त्याच्यानंतर टेस्ट करणं एखादी गोष्ट, वास घेणं, ह्या सेन्सेसशी रिलेटेड काहीतरी जेव्हा डिस्क्रिप्शन असेल जे ह्या गोष्टींना अपील होईल, दॅट इज इमेजरी. त्याला आपण कसं म्हणजे चांगलं एक्सप्लेनेशन, डेफिनेशन सोडून त्याचं एक्सप्लेनेशन कसं देऊ शकतो आपण, की ज्या रायटिंगमुळे आपल्याला क्रिएटिव्ह पिक्चर आपल्या समोर येईल. त्याच्यासाठी मी एक्झाम्पल असं घेतलं होतं की जेव्हा तुम्ही एखादी स्टोरी वाचता, रायटरनी फक्त स्टोरी लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये कुठलंही चित्र नाहीये, पण तरी सुद्धा स्टोरी वाचता वाचता जर तुम्हाला चित्र इमॅजिन झालं असेल, ओके, इट्स फाईन नाव, ओके, थँक्यू. आता नक्की सगळ्यांना ऐकू येत आहे व्यवस्थित? प्लीज राईट वन्स इन अ चॅट बॉक्स. इज इट क्लिअर नाव? ओके, व्हेरी गुड, थँक्यू, परफेक्ट. ओके, सो इमेजरी म्हणजे काय, की फिगर्स ऑफ स्पीच मधला इमेजरी पार्ट आपण कसा सांगू शकतो, तर जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट कुठलीही वाचत असाल, तुमचं टेक्स्टबुकचं इव्हन चॅप्टर कन्सिडर करा, जर तो वाचताना आजूबाजूला कुठलंही चित्र नाहीये, बट जस्ट वाचता वाचता तुमच्या समोर ती गोष्ट घडतीये असं तुम्हाला इमॅजिन व्हायला लागलं, त्याचं पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर यायला लागलं, तर दॅट इज इमेजरी. ओके, ती रायटिंग मधून दिसली पाहिजे. काही स्टोरीज मध्ये जर त्यांना काही फारसा संबंध आपल्याला लागत नसेल एका घटनेचा दुसऱ्या घटनेशी, तर आपल्याला ते इमॅजिन होत नाही, आपल्या समोर त्या गोष्टी चालू दिसत नाहीत. जर लिहिण्याची स्टाईल तशी नसेल तर. आता तुमच्यापैकी किती लोक किती पुस्तकं वाचतात ते माहिती नाही मला, बट जे खूप पुस्तकं वाचतात त्यांना कळेल. काही लेखकांची पुस्तकं अशी असतात की जी लगेच अपील होतात, लगेच त्या गोष्टी आपल्याला समोर दिसायला लागतात किंवा ते खरोखर घडतंय असं वाटायला लागतं. काही लेखकांच्या बाबतीत तसं होत नाही. भलेही ते मराठी असू दे, इंग्लिश असू दे, हिंदी असू दे, कुठल्याही लँग्वेज मधलं पुस्तक असलं तरी ह्या गोष्टी घडतात. काहींच्या बरोबर म्हणजे काही लेखकांची स्टोरी वाचताना घडतात, काही वेळेला नाही घडत. सो दॅट इज यूज ऑफ दिस इमेजरी, यूज ऑफ दिस इमेजरी. ओके, सो हा झाला फर्स्ट फिगर ऑफ स्पीच. इमेजरी इज इक्वल टू मेंटल इमेज. आपण डोक्यामध्ये काय इमेज तयार करतोय ते वाचतोय त्याची, हे इमेजरी फिगर ऑफ स्पीच आहे. एक्झाम्पल, द बेअरर्स बेअर द ब्रिज अलॉंग लाईक अ पर्ल ऑन अ स्ट्रिंग. सॉरी, ब्राइड. The bearers bear the bride along like a pearl on a string. आता इथे काय केलेलं आहे की जे दुल्हनला घेऊन जातायत ते कसं पकडलंय, तर इतक्या नाजूकपणे की एखाद्या स्ट्रिंग वरती मोती आहे असा. तर त्या मुलाला ह्या दोन गोष्टी इमॅजिन झाल्या की मोती कसा आहे एखाद्या स्ट्रिंग वर आणि कसे दुल्हनला नेतायत. सो ह्या दोन गोष्टी आपल्याला पॅरलली जेव्हा इमॅजिन होतात, जेव्हा आपल्या डोक्यामध्ये याची इमेज तयार होते, सो ॲट दॅट टाइम द फिगर ऑफ स्पीच इज इमेजरी. सेकंड एक्झाम्पल, द ब्राइड स्किम्स लाईक अ बर्ड ऑन द फोम ऑफ अ स्ट्रीम. आता ह्याच्यामध्ये काय आहे की आपण जेव्हा नुसतं वाचू, मीनिंग डायरेक्टली कळू शकतं, साध्या वर्ड्स मध्ये लिहिलं तरी सुद्धा सेमच मीनिंग राहणार आहे, काही बदलणार नाही वाक्याचा अर्थ. हे कॉम्प्लिकेटेड वर्ड यूज करून काय फायदा होतो, तर त्या भाषेचं थोडस आपल्याला वाचताना मजा येते, काहीतरी वेगळं वाचतोय असं वाटतं, राईट. सो ह्याच्यासाठी ह्या सगळ्या फिगर्स ऑफ स्पीचचा वापर केला जातो. सेकंड कुठला आहे, सिमिली. सो व्हेन डू वी यूज सिमिली? व्हेन कम्पेअरिंग टू अनलाईक थिंग्स युझिंग लाईक ऑर ॲज. जेव्हा आपल्याला दोन गोष्टी कम्पेअर करायच्या असतात तेव्हा आपण सिमिली वापरतो. कसा वापरतो ते बघूया. डेफिनेशन आपण आता वाचली तीच आहे, कम्पेअरिंग टू अनलाईक थिंग्स युझिंग लाईक ऑर ॲज. आता मगाचच सेंटेन्स आपण सिमिली हे फिगर ऑफ स्पीच वापरून कसं काय घेऊ शकू? वी बेअर हर अलॉंग लाईक अ पर्ल ऑन अ स्ट्रिंग. एक्सप्लेनेशन, द ब्राइड अँड द पर्ल आर अनलाईक थिंग्स.
दोन्हीचा एकमेकांशी काही संबंध आहे का? दुल्हन आणि मोती? नाही. When you compare the softness of carrying the bride to the softly carried pearl, you are using a simile. मोती जितक्या हळुवारपणे नेला जाईल तितक्या हळुवारपणे त्या दुल्हनला घेऊन जाणार आहेत, हे एक्सप्लेन होतंय सेंटेन्स मधून, म्हणून आपण तिथे सिमिली यूज केलाय. समजलं काय झालं आता, काय घडलं सिमिली मध्ये? ते दोन गोष्टी ज्या एक्झॅक्ट जर आपण गोष्ट बघायला गेलो तर ती अनलाईक आहे. त्या दोन मध्ये काहीही सिमिलॅरिटी नाहीये. ब्राईड आणि पर्ल एकमेकांशी काहीच संबंध नाहीये. बट रायटरला काय सांगायचंय की ती कॅरी कशी केली जाते. ओके, तिला घेऊन कसं सॉफ्टली कसं घेऊन जातायत, तर पर्ल जितक्या हळुवारपणे नेला जाईल तितक्या हळुवारपणे, मोत्याला जितकं सांभाळून नेलं जाईल तितकं सांभाळून. सो सेम सेंटेन्स होतं, मगाचंच सेंटेन्स आहे, फक्त ते वेगळ्या वेनी इथे लिहिलेलं आहे. राईट, दोन वेगळे अलंकार एकच साधं सेंटेन्स सांगायचं आहे की दुल्हनला कसं घेऊन डोलीमधून कसं नेलं जातंय. हे एवढं साधं वाक्य सुद्धा आपण दोन वेगवेगळे फिगर्स ऑफ स्पीच यूज करून लिहू शकतो. ओके, मोर एक्झाम्पल्स. शी स्वेज लाईक अ फ्लॉवर, she skims like a bird, she hangs like a star, she falls like a tear, his temper was as explosive as a volcano. आता एखाद्या माणसाचा टेम्पर आणि व्होल्कॅनो या दोन्हीचा डायरेक्ट काही संबंध आहे का? काहीच नाहीये, अनलाईक थिंग्स आहे. बट आपल्याला जेव्हा सांगायचंय की इतका चिडतो तो माणूस की जसं काही व्होल्कॅनो इरप्शन झालं, तेवढा राग तेवढी आग बाहेर पडते. ओके, सो जेव्हा दोन अनलाईक थिंग्स आपण कम्पेअर करतो, ऍट दॅट टाइम वी यूज दिस फिगर ऑफ स्पीच सिमिली. क्लिअर? सगळ्याची आपण परत क्विक रिव्हिजन घेणारच आहे एकदा. आपले दोन फिगर ऑफ स्पीच झालेले आहेत आता, इमेजरी आणि सिमिली. कमिंग टू थर्ड, मेटाफर. द डेफिनेशन ऑफ मेटाफर इज सिमिलर टू द डेफिनेशन ऑफ सिमिली, but there is one important difference between the two. Remember, the definition of simile has two parts. Two unlike things are being compared. The words like or as are used to make the comparison. ओके, आपण सिमिली जो वाचला होता तोच परत एकदा छोटूसा ऐकूया. काय करतो आपण त्याच्यामध्ये की दोन सेम नसलेल्या अनलाईक गोष्टी आपण कंपेअर करतो आणि त्याच्यामध्ये आपण कुठले शब्द वापरतो, लाईक और ॲज. लाईक किंवा ॲज याच्यापैकी काहीतरी वापरलं होतं आपण. आणि आता तसेच मेटाफरच्या डेफिनेशन साठी दोन पार्ट्स आहेत की काय. एक मिनिट, आपण मेटाफरची डेफिनेशन परत मागे जाऊन बघूया त्यांनी काय दिलीये. कंपेअरिंग टू अनलाईक थिंग्स विदाउट युझिंग लाईक और ॲज. ओके, सो बेसिकली सिमिली आणि मेटाफर दोन्ही मध्ये आपण कंपॅरिझन करणार आहे. कसली करणार आहे? अनलाईक थिंग्सची करणार आहे. बट सिमिली मध्ये आपण लाईक किंवा ॲज हे वर्ड यूज करतोय, जे वर्ड्स आपण मेटाफर मध्ये यूज नाही करणार आहे. ते न वापरता आपण कसे करता येतील ते आता बघूया. यूज द फॉलोइंग एक्झाम्पल्स टू फिगर आउट द डेफिनेशन ऑफ मेटाफर. सिमिली, माईक इज लाईक अ टेडी बेअर. सिमिली मध्ये आपण अजून कसं म्हणू शकतो? माईक इज ॲज सॉफ्ट ॲज टेडी बेअर. मेटाफर, माईक इज अ टेडी बेअर. ओके, सो मेटाफर कळणं थोडंसं अवघड आहे. का? तर आता जर अननोन पर्सन असेल, आता माईक हे आपण असं इमॅजिन करूया की माईक ही एक व्यक्ती आहे जिच्याबद्दल सांगितलं जातंय की ती टेडी बेअर सारखी आहे. ओके, ॲज सॉफ्ट ॲज टेडी बेअर असं सांगितलं जातंय. माईक इज अ टेडी बेअर. जर अननोन व्यक्ती आहे तर त्याला काय वाटेल की खेळण्याचं नाव आहे का काय? ओके, सो जेवढं समोरच्याचं वाचन किंवा बघणं ऐकणं जास्ती असेल इंग्लिश भाषेचं, तेवढं त्याला ते मेटाफर लगेच कळेल. सिमिली कळणं सोपं आहे कारण त्याच्यामध्ये लाईक, ॲज हे वर्ड यूज केलेले आहेत. मेटाफर मध्ये असा वर्ड नाही यूज केलेला, डायरेक्टली सांगितलंय
बट ते समजून घ्यायचंय. नेक्स्ट सिमिली, दॅट बॉय इज लाईक अ पिग. दॅट बॉय इज ॲज मेसी ॲज पिग. आणि नेक्स्ट, दॅट बॉय इज अ पिग. आता मुलगा पिग आहे असं आपण कधी म्हणतो? तर जेव्हा तो तेवढे कचरा करतोय, घाण करतोय किंवा फार मेस क्रिएट करतोय, तर त्यावेळेला. राईट. सो जेव्हा सिमिली मध्ये त्याचा वापर वेगळा होईल, मेटाफर मध्ये त्याचा वापर वेगळा होईल. सो मेटाफर, an implied comparison between two unlike things that actually have something important in common. Okay. Example, the boy was a fish in the water. The boy was a fish in the water. असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा तो मुलगा पाण्यामध्ये माशासारखा होता. राईट. तर आता ऍक्च्युअल मासा बनून गेला का तो माणूस? माणसाचा मासा बनला का? नाही. तर तो असा पोहत होता, स्विमिंग करत होता, किंवा इतका वेळ तो पाण्यात राहू शकतो, लाईक अ फिश. जर मी असं म्हणलं असतं इथे, द बॉय वॉज लाईक अ फिश इन द वॉटर, तर तो सिमिली झालं असतं. बट डिरेक्टली जेव्हा मी म्हणतेय द बॉय वॉज अ फिश इन द वॉटर, म्हणून ते मेटाफर झालं. आता इथे मेटाफर समजायला सोपं आहे, कारण बॉय आणि फिश हे दोन्ही, म्हणजे बॉय माणसासाठीच म्हणणार आहे, फिश ऍक्च्युअल ॲनिमल फिश साठी म्हणणार आहे, हे कळतंय. ओके. तुम्ही इंग्लिश सिरियल्स बघितल्यात किंवा काही हिंदी सिरियल मध्ये जिथे भरपूर इंग्लिश लँग्वेजचा वापर केला जातो, अशा जरी हिंदी सिरियल्स बघितल्या तरी लक्षात येईल की बऱ्याचशा वाक्यांमध्ये मेटाफर यूज केलेलं असतं. गिव्ह मी अ मोमेंट. येस येस. मेटाफर समजलंय? रीडिंग अँड स्पीकिंग, द पेन इज माइटियर दॅन अ स्वॉर्ड. नाही, पेन इज माइटियर दॅन अ स्वॉर्ड ही येस, इट कॅन बी अ लाईक मेटाफर. येस येस, इट कॅन बी अ एक्झाम्पल ऑफ मेटाफर. कारण पेन म्हणजे आपण ऍक्च्युअल पेन, ऍक्च्युअल स्वॉर्ड नाही तिथे यूज करत आहे. पेन म्हणजे आपण विचार करतोय बुद्धी, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. सो दॅट युक्ती पेन म्हणून आपण यूज करतोय आणि स्वॉर्ड म्हणून. करेक्ट, व्हेरी गुड. इट इज अन एक्झाम्पल ऑफ मेटाफर. Okay, so now coming to the next figure of speech, alliteration. Take a look at आधी डेफिनेशन बघूया आपण alliterationची जी मागे आहे. Repetition of beginning consonant sounds. Repetition of beginning consonant sounds म्हणजे काय ते आता आपण बघूया. डायरेक्ट एक्झाम्पल्स दिली आहेत, त्याच्यापासून सुरू करू. Brad wore his blue and brown blazer. She springs like a beam on the brow of the tide. गेली ओ गेली, we glide and we sing. 6 swans went swimming in the sea. आता ह्याच्यामध्ये काय आहे? Alliteration. Sue shook her silky silver hair as the sun was setting. म्हणजे काय की कन्सोनंटचं रिपिटेशन. कन्सोनंट म्हणजे कुठले वर्ड्स, जे कुठले लेटर्स जे वॉवेल्स नसतात, दोज आर ऑल कन्सोनंट्स. AEIOU सोडून कन्सोनंट्स. आता इथे आपण बघू शकतो की कन्सोनंट्स यूज केले. आता ब्रॅड वॉर हिज ब्लू अँड ब्राऊन ब्लेझर, त्याच्यामध्ये काय आहे? बी या लेटरचं रिपिटेशन आहे. बी हे लेटर अनेक वेळा यूज केलंय सेंटेन्स मध्ये. त्याच्यानंतर she springs like a beam on the brow of the tide. गेली ओ गेली, we glide and we sing. सो याच्यामध्ये जी चं रिपिटेशन आहे. 6 swans went swimming in the sea, याच्यामध्ये एस चं रिपिटेशन आहे. राईट. आता अजून 2 एक्झाम्पल्स खाली दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये एक ॲलिट्रेशन आहे, दुसरं ॲलिट्रेशन नाहीये असं दिलंय.
तर फर्स्ट सेंटेन्स मी परत एकदा वाचते. स्यू शुक हर सिल्की सिल्वर हेअर ॲज द सन वॉज सेटिंग. हे अलिट्रेशन आहे बिकॉज हिअर देर इज अ रिपिटेशन ऑफ लेटर एस. नेक्स्ट सेंटेन्स असा आहे, एलिझाबेथ इझिली आईड अन एलिफंट इन द एलिव्हेटर. आणि ह्याला असं म्हणलंय नॉट अलिट्रेशन. का बरं हे अलिट्रेशन नाहीये सेकंड सेंटेन्स? इन द लास्ट 15 मिनिट्स ऑफ द लेक्चर रीडिंग अँड स्पीकिंग. आता मला आधी असं सांगा की आपण सेकंड जे सेंटेन्स दिलेलं आहे, एलिझाबेथ इझिली आईड अन एलिफंट इन द एलिव्हेटर, हे आपण अलिट्रेशन नाहीये असं का म्हणतोय? Can anyone tell what is the difference between the two sentences that are given? The first sentence is named as alliteration. Second sentence is marked as not alliteration. So why is it so? Okay. बेसिकली परत एकदा आपण डेफिनेशन कडे जाऊया अलिट्रेशनच्या. रिपिटेशन ऑफ बिगिनिंग कन्सोनंट साउंड्स. आणि इन केस ऑफ एलिझाबेथ, इज इट अ कन्सोनंट साउंड? एलिझाबेथ, इझिली, it is all vowels, right? Therefore second sentence is not alliteration. ओके, काही जणांनी थोडस जवळ पोहोचलेले होते आन्सरच्या. करेक्ट, बिकॉज इट इज नॉट अ कन्सोनंट, वी आर नॉट कॉलिंग इट एज alliteration. It's important to note that not every word in the sentence has to begin with the same letter in order for it to be considered alliteration. प्रत्येक अगदी वाक्याचा प्रत्येक शब्द त्या अक्षराने बनला पाहिजे असं नाही, बट जेव्हा भरपूर जास्ती वेळा तो लेटर येईल तेव्हा आपण त्याला alliteration म्हणतो. In the above example, only 5 out of 8 words begin with an S. राईट, जसं आपण वरच्या सेंटेन्स मध्ये बघितलं, आपल्याला जे 8 वर्ड्स होते ज्याच्याने सेंटेन्स बनलं होतं त्याच्यापैकी फक्त 5च वर्ड्स असे होते ज्यांची सुरुवात आपल्याला एस ने दिसून आली, बट तरी सुद्धा आपण हे अलिट्रेशनचं एक्झाम्पल म्हणलं. बरं, आता सेंटेन्स फॉर्म करताना जनरली आपण फक्त करेक्ट, इट इज अन अलिट्रेशन, शी सेल्स सी शेल्स ऑन द सी शोअर, करेक्ट. ओके, तर आता मला सांगा की एखादं सेंटेन्स समज आपण जेव्हा फॉर्म करतो तेव्हा आपण काय करतो, आपल्याला माहित असलेले शब्द एकत्र करतो आणि सेंटेन्स तयार करतो. त्याच्यात अलिट्रेशन यायला पाहिजे की नाही हे कशावरून ठरवणार? मी काय म्हणते, प्रश्न कळतोय? करेक्ट आहे, बरोबर आहे. येस, पी रिपीट झालाय त्याच्यामुळे येणार. बट आता जेव्हा सेंटेन्स फॉर्म केलं जातं, एखाद्या रायटरच्या व्ह्यूनी विचार करा. असं इमॅजिन करा की तुम्ही एखादा बुकचा चॅप्टर लिहिताय किंवा एखादं स्टोरी लिहिताय, पोएम लिहिताय, तुम्हाला अलिट्रेशन ऍड करायला सांगितलंय. असा विचार करा की तुम्हाला कंपल्सरी अलिट्रेशन ऍड करायचंच आहे. जेव्हा तुम्ही सेंटेन्स फॉर्म करता, व्हॉट डू यू सी? वर्ड्स विच कॅन बी युज्ड, त्याच्यानंतर सेकंड ग्रामर ऑफ दॅट सेंटेन्स, आणि मग तुम्ही ते नोट डाऊन करता, राईट? जनरली तुम्हाला सपोज एसे किंवा काही लिहायला सांगितलं तर आपण ह्या वेनी जातो. आता मी समज तुम्हाला असं सांगते की कंपल्सरी यू हॅव टू ऍड अलिट्रेशन. अलिट्रेशन हे फिगर ऑफ स्पीच दिसलंच पाहिजे तुमच्या रायटिंग मध्ये, तर ते कसं करता येईल? त्याच्या वेळेला तुम्हाला समानार्थी शब्द, सिनोनिम्सचा वापर करायला लागेल. कळलं? व्होकॅब्युलरी जास्ती असेल तर एखाद्या शब्दाला दुसरा सिमिलर शब्द कुठला आहे तो समजेल, तो शब्द तिथे ऍड करता येईल. म्हणजे जर अख्ख्या सेंटेन्स मध्ये एम रिपीट होतोय आणि तुम्हाला एखादा शब्द माहिती आहे जो एम पासून स्टार्ट होत नाहीये, त्याचा सिनोनिम मात्र एम पासून स्टार्ट होतोय, तर तो सिनोनिम तिथे यूज करून तसा सेंटेन्स फ्रेम करायला लागेल.
समजलंय काय? म्हणजे आता तुम्हाला असं कधी क्वेश्चन मध्ये असणार नाहीये की कंपल्सरी हे ऍड करा, बट अलिट्रेशन कसं फॉर्म होतं, तर आता रायटरला समज तो जो काही लिटरेचर असेल, ती जी काही पोएम असेल, त्यातला स्वाद जो वाचेल, जो ऐकेल, ज्याला ते बघायचं असेल, ही बिल्ट अ बिग बोट, करेक्ट, इट इज ऑल्सो अलिट्रेशन. ज्याला त्या सेंटेन्सची ओके. सो हे सगळं जे आहे, a man should practice many times to become a perfect man if the topic will be mine. ओके ओके. सो जेव्हा रायटरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण विचार करू, तसे शब्द सुचत जातात. जेव्हा कुठला माणूस कुठल्या विषयाबद्दल लिहायला जातो, तेव्हा ऑलरेडी त्याचं आधी रीडिंग असतं, आधी वाचन असतं, आधी ऐकलेलं असतं, आणि मग कुठेतरी कोणतरी लिहायला जातं, राईट. सो तेवढा शब्दसंग्रह असतो. हेच सेम मराठीमध्ये आहे, कुठल्याही भाषेसाठी सेम आहे. आपण आता इंग्लिश शिकतोय म्हणून आपण अलिट्रेशन बद्दल बोलतोय. मराठीमधल्या अलंकाराची सुद्धा हीच कंडिशन आहे. मराठी मीडियमची मुलं जी मोस्टली 9th आणि 10th आहेत, त्यांची जर मराठीची पुस्तकं बघितली तर ती थोडी जास्त डिफिकल्ट आहे. ते मराठी आपण जितकं बोलतो तितकं सोपं नाहीये, राईट. सेमी इंग्लिश वाल्यांना वगैरे माहिती असेल, कारण त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा अलंकार वापरायचे असतात. ओके. सो हे जे आहे हे प्रत्येक भाषेसाठी सेम आहे. Madam, this is Santosh Takle. येस सर. I'll just announce something for a minute and then I'll leave if you don't mind. येस सर, शुअर. Yeah, thank you so much. See, all students, all parents, if they are present in today's class, I want to announce something which is very important, because in this lockdown, we experience something new, which is online teaching. As a teacher or as an organizer, as a management, we learn so many things. As a student, as a parent, probably you must have learned so many things. I'll repeat it in Hindi in case you don't understand it well. ये लॉकडाउन के पीरियड में हमने ये ऑनलाइन टीचिंग चालू किया. आप लोगों ने 2-2.5 महीने से इसे कंटिन्यू रखा. इसका ऑब्वियस रीजन है कि शायद आपको जो एक्सपेक्टेड था वो कहीं ना कहीं 50, 60, 70, 80% हमारी तरफ से फुलफिल हुआ. And other part is basically fees, which probably you find that it is quite too much comfortable. So now हम लोग सोच रहे हैं कि जो ये 8वीं 9वीं 10वीं के बच्चे हैं, जिनको भविष्य में जाके, जैसे कि अपने में कुछ बच्चे ऐसे हैं जिनके 95% है, 97% है, बहुत सारे बच्चे ऐसे हैं, बहुत सिंसियर है. जब मैं पर्सनली फोन करके आप लोगों से बात करता हूँ, तो जो इंथुजियाज्म, जो इंटरेस्ट आप लोगों को मेरे से बात करने में, या जो आपको थॉट्स शेयर करने में आता है, दैट इज क्वाइट मैच्योर और काफी मतलब इंटरेस्ट है आपको ये सब चीज में. तो मैं इसके लिए एक जो नया प्रोजेक्ट है वो सिर्फ अनाउंस कर रहा हूँ, कोई कंपलसरी नहीं है. सिर्फ अगर आप भविष्य के बारे में उस तरीके से सोच रहे हैं कि आपको आगे जाके यूपीएससी का एग्जाम देके आईएएस ऑफिसर बनना है, या एमपीएससी का ऑफिसर एग्जाम देके तहसीलदार बनना है, या फिर जाके पुलिस में बहुत अच्छा कोई रोल निभाना है, या रेलवेज में ज्वाइन होना है, बैंकिंग में ज्वाइन होना है, तो ये सारी चीजों का सिलेक्शन आजकल कम्पिटिटिव एग्जाम से होता है. और कम्पिटिटिव एग्जाम के लिए बेस्ट तरीका है सिलेक्शन के लिए कि आप 1 साल की जगह 2 साल, 2 साल की जगह 3 साल, 3 साल की जगह 4 साल पहले पढ़ाई चालू करो. 1 साल पढ़ोगे तो 15-12 घंटा पढ़ना पड़ेगा. अगर आप 5-6 साल पहले से पढ़ोगे तो 2-3 घंटा हर दिन पढ़ोगे और कोई अच्छा गाइडेंस देगा तो इट इज वेरी वेरी यूजफुल. तो आप सबके लिए हम एक नया प्रोजेक्ट लेके आ रहे हैं, दैट इज ऑनलाइन यूपीएससी एमपीएससी क्लासेस. ये क्लासेस बाहर पूना मुंबई में 2-2, 3-3, 4-4, 5-5 लाख रुपए के होते हैं फॉर अराउंड 800-400 आवर्स. हम भी सोच रहे कि ये 800 आवर्स का ही कोर्स रखेंगे, बट 1 साल में नहीं कंप्लीट करेंगे. आज जो 8वीं में है उसके लिए ग्रेजुएट होने तक, और जो 10वीं में है उसके लिए भी ग्रेजुएट होने तक, मतलब कम से कम 5 साल से लेके 7-8 साल तक ये कोर्स चलेगा. और फीस रहेगा 22,000. तो ये फीस अगर, और ये जो हमारा पढ़ाने का तरीका, और जो हमारा पढ़ाने के तरीके के आगे जाके जो हमारा फिलॉसफी है पढ़ाने का ऑनलाइन, और आपके लिए वो कितना यूजफुल है, ये सारे चीजों का अगर कोई सही मिश्रण है और आपको लगता है कि ये सब चीज के लिए आपको ट्राई करना चाहिए, तो आपको ज्यादा कुछ नहीं करना है. मुझे पर्सनली व्हाट्सएप मैसेज करना है कि सर थोड़ा और विस्तार से मुझे समझाइए, तो मैं मम्मी डैडी से और आपसे
बात करूंगा आपके और मेरे अवेलेबिलिटी के हिसाब से। आपके लिए हम लोग नए नहीं है, इसलिए ज्यादा कुछ इस टॉपिक पे बोल नहीं रहा हूं कि जो आपको 10 गुना कीमत पे मिलेगा वो आपको 1/10 कीमत पे हमारे यहाँ मिलेगा, क्योंकि हम चाहते हैं कि आप जैसे जो 90, 85, 80, 75 बट सिंसियरिटी से आगे जाके 90 लाने वाले हैं, उन बच्चों का यहाँ थोड़ा कंट्रीब्यूशन या प्रेजेंस हो तो पढ़ाने में मजा आता है। जैसे आजकल अभी मैं देख रहा था मैडम पढ़ा रही है और आप लोग इतना अच्छे से रिस्पॉन्ड कर रहे हो कि थोड़ा इरिटेटिंग लगता है कि आप बार बार वो सब चीज प्रॉम्प्ट करते हो, बट कभी कभी अच्छा लगता है कि आप बहुत इन्वॉल्व हो। मतलब आप इधर उधर टाइम पास नहीं कर रहे हो, क्लास चल रही है तो क्लास में आप बहुत ही अटेंटिव हो। क्लास में जब अटेंटिव स्टूडेंट होते हैं तो टीचर का इंटरेस्ट दुगना चौगुना हो जाता है पढ़ाने में। एंड दैट इज व्हाट यू एक्सपीरियंस व्हेन आरती मैडम, शंकर सर, मंगलम सर पढ़ाते हैं। तो ये इसके लिए हम बहुत खुश है। ये मैं आपको खुश इसलिए नहीं कर रहा हूँ ताकि मैं चाहता हूँ कि आप हमारा क्लास ज्वाइन करें अगले वाला, पर अगर आपको थोड़ा भी इंटरेस्ट है तो मम्मी डैडी से मैं बात करूंगा। आपको सिर्फ मुझे व्हाट्सअप या मैडम वैशाली मैडम को व्हाट्सअप करना है कि सर वो यूपीएससी एमपीएससी का आप कुछ बात कर रहे हो उसके बारे में जानकारी दीजिए। मैंने आपके लिए उसका एक वीडियो भी आपके स्टैंडर्ड के ग्रुप पे डाला है। बहुत सारी जानकारी वही मिलेगी, कुछ और है तो आप मुझे कांटेक्ट कर सकते हो। थैंक यू वेरी मच फॉर काइंड पेशेंट लिसनिंग मैडम, सॉरी टू बॉदर यू इन बिटवीन, थैंक यू सो मच। No problem. So yes, बाय thank you, sir. बाय Bye. बाय। Okay. So we will come back to our lecture. Yes. So हमने आपण अलिट्रेशन पर्यंत वाचलेलं होतं. अलिट्रेशनची तुम्ही जी एक्झाम्पल्स दिली ती सुद्धा बरोबर होती. आणि एखाद्या रायटरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण कसं अलिट्रेशन ऍड करू शकू तेही आपण बघितलं. राईट, सिनोनिम्स यूज करायचे त्या वर्ड्सचे की ज्याचं स्टार्टिंग लेटर सेम येईल ते वापरून आपण अलिट्रेशन ऍड करू शकतो. ओके, सो नाव नेक्स्ट हायपरबोल. हायपरबोलेमध्ये काय आहे आपण पहिल्यांदा डेफिनेशन वाचूया त्याची. येस, हायपरबोले अ मेजर एक्झॅजरेशन और ओव्हर स्टेटमेंट. अतिशयोक्ती असा मराठीमध्ये जो शब्द आहे दॅट इज हायपरबोले. काहीतरी खूप मोठं करून सांगणं एखाद्या गोष्टीला, सो दॅट इज हायपरबोले. एक्सप्लेनेशन वाचूया आता आपण त्याचं. Think about the following examples of hyperbole. You will later select the best definition for this figure of speech. My backpack weighs a ton. आता शाळेत जी तुम्ही बॅग घेऊन जायचात मागच्या वर्षीपर्यंत ती कधी 1 टन एवढी असेल का? माझी बॅग 100 किलोची वाटते असं आपण म्हणताना म्हणतो ना. एखाद दिवशी समज 4 पुस्तकं जास्ती बॅग मध्ये भरली तर आपण मित्राला सांगताना मैत्रिणीला सांगताना पटकन सांगतो आज माझी बॅग अशी आहे जसं की मी 100 किलो वजन घेऊन चालली. ऍक्च्युअली 100 किलो असतं तर नाही, ते वजन कमीच असतं. राईट, ते 100 किलो ऍक्च्युअल वजन करायला गेलो ते येणार नाही, ते फार तर 3 किलो भरेल. बट म्हणताना आपण एक्झॅजरेट एवढं करतो की इतकं जास्ती मला ओझं वाटतंय ते. सो दॅट इज हायपरबोले. नेक्स्ट अनदर एक्झाम्पल. The wolf was 100 feet high. एवढ्या उंचीचं असू शकेल का वोल्फ? नाही. बट जर माणूस त्यावेळेला वोल्फ बघून घाबरलाय तर तो तेवढी एक्झॅजरेट करून सांगतो सिच्युएशन. ओके, आपण मोस्टली हायपरबोले खूप वेळा यूज करतो. इज द प्रेझेंटेशन गॉन फॉर एव्हरीवन? नाही ना, दिसतंय ना सगळ्यांना? ओके, थँक्यू. मैत्रेय तुझी एकदा चेक कर फक्त. मैत्रेय तुझी रेंज चेक कर. ज्यांना प्रेझेंटेशन नाही दिसत आहे त्यांनी त्यांची रेंज चेक करा, कारण बऱ्याचशा लोकांना प्रेझेंटेशन दिसतंय. ओके, सो हायपरबोली मध्ये आपण एक्झॅजरेट करू. ओके, नो प्रॉब्लेम. आपण रोजच्या वापरात हायपरबोली बऱ्याच वेळेला यूज करतो. खूप साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो की जसं समज एखाद दिवशी जेवण जास्ती बनलं तर असं ऐकू शकतो काय आज गाव जेवण घालायचंय का. राईट, आपण मराठीत बोलताना असं म्हणतो की ऍक्च्युअली असणार आहे का तेवढं, फार तर 2 माणसं अजून जास्ती जेवतील, एवढं जेवण जास्ती झालेलं असतं. बट म्हणताना असं म्हणलं जातं की एवढं जास्ती करायचंय का.
फॉर एक्झाम्पल आता एकदम सिंपल एक्झाम्पल देते. समज पोह्यामध्ये दाणे जास्ती पडले, तर काय होईल? दाण्याचा पाऊस पडला होता का? ऍक्च्युअल पाऊस पडणार आहे का दाण्याचा? नाही. बट आपण यूज काय करणार की एवढे जास्ती पडले होते हे सांगण्यासाठी आपण हायपरबोली यूज करणार आहे तिथे. ओके, सो इन धिस वे हायपरबोलीचा यूज केला जातो जेव्हा एखादी गोष्ट छोटी असते बट ती खूप एक्झॅजरेट करून सांगितली जाते, खूप वाढवून सांगितली जाते. मुला म्हणजे आता स्टुडंट मध्ये कॉमन डायलॉग काय असतो की मला भरपूर अभ्यास आहे. भरपूर म्हणजे भरपूरची डेफिनेशन प्रत्येकाची वेगळी असते. टनभर असाइनमेंट दिल्यात मला, तर त्या टनभर ऍक्च्युअल कोण देतं का? नाही, थोडेसेच असतात. बट एरवीपेक्षा जास्ती आहे हे सांगण्यासाठी आपण हायपरबोलीचा यूज केला जातो. मोर एक्झाम्पल्स. यू कुड हॅव नॉक्ड मी ओव्हर विथ अ फेदर. आय हॅव टोल्ड यू अ मिलियन टाइम्स. हे तर बऱ्याचदा ऐकलं जातं आपल्याला घरी, शिक्षकांकडून, आई वडिलांकडून, कोणाकडूनही ऐकायला येतं. 1000 वेळा तुला सांगितलंय. ऍक्च्युअल 1000 वेळा सांगून झालेलंच नसतं. राईट, सो दॅट इज हायपरबोली. समजलंय सगळ्यांना हायपरबोली काय आहे? करेक्ट. आय हॅव टोल्ड यू टू क्लीन युअर रूम अ मिलियन टाइम्स. करेक्ट. शी वेप्ट ओशन ऑफ टीयर्स. बरोबर आहे. व्हेरी गुड. बरेच माहिती आहेत की तुम्हाला एक्झाम्पल्स पण. परफेक्ट. Hyperbole is a major exaggeration or overstatement. Authors use this figure of speech to emphasize a point or add humor. हा, हे तर आपण खूप वेळा वापरतो. हसून हसून मेले मी. ऍक्च्युअली झालेलं असतं का नाही? आय नियरली डाईड लाफिंग. सो इतकं फनी होतं की एवढं हसायला आलं, हे सांगण्यासाठी. तर ऑथर्स म्हणजे रायटर कशासाठी यूज करतात की त्या गोष्टीवर आयदर एम्फसाइज करायचंय की तो मुद्दा कळावा, की त्याचं कधी कधी असंही होऊ शकतं ना की गोष्ट छोटी असते, बस जेव्हा आई म्हणते की 1000 वेळा तुला रूम साफ करायला सांगितली, तर त्याचं महत्व असतं की ती रूम साफ कर, भलेही ती 1000 वेळा सांगितली गेली नसू दे. बट जेव्हा तिथे एम्फसाइज करायची आहे ती गोष्ट, ऍट दॅट टाइम वी यूज ऑर ऑथर युजेस हायपरबोली, रायटर युजेस हायपरबोली. किंवा कधी कधी ह्युमर ऍड करायला, त्याच्यामध्ये थोडीशी मजा येते. असं अतिशयोक्ती कधी कधी ऐकून किंवा वाचून आपल्याला मजा येते. ओके, सो नाउ नेक्स्ट इज ऑनोमेटोपिया. आता ऑनोमेटोपियाची आपण डेफिनेशन वाचूया. ओके, ऑनोमेटोपिया, अ वर्ड दॅट साउंड्स लाईक इट्स मीनिंग. अ वर्ड दॅट साउंड्स लाईक इट्स मीनिंग अशी डेफिनेशन दिली. त्याचं आपण आता एक्सप्लेनेशन सुद्धा बघूया काय आहे. ऑनोमेटोपिया, व्हेन यू सी दिस, you often hear this. Buzz and ring are both examples of onomatopoeia. जेव्हा तुम्ही बघणार, एखादी बी बघाल, तेव्हा तुम्हाला आपला आपण कानामध्ये आवाज येईल असं वाटतं. सो दॅट इज बज हा साऊंड, रिंग हा साऊंड, हे ऑनोमेटोपिया आहे. म्हणजे काय? व्हेन यू सी दिस, आपण गाय बघितली की आपल्याला मू ऐकू येतं, फटाका बघितला बूम ऐकू येत आहे, डक बघितला क्वॅक क्वॅक. सो onomatopoeia is a word that sounds like its meaning. It can also be described as the use of word which imitates a sound. असा वर्ड जो साऊंड ऐकवतोय. मू हा वर्ड आहे का? तर नाही, तो साऊंड आहे. आपण लहान बाळाला, चिमणी काय करते? चिवचिव करते. चिवचिव हा वर्डला काही मीनिंग आहे का? नाही, तो साऊंड आहे. कावळा कावकाव करतो, कावकाव हा साऊंड आहे. ओके, सो जो साऊंड ऐकवतो आपल्याला, तो ऍक्च्युली, आता आपण फोनवरती क्लिक हा वर्ड आहे. बट जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल कुठलं लॅपटॉपचं किंवा फोनचं, जे जुने फोन होते त्याची जर बटन दाबलं तर क्लिक असा आवाज येतो. त्याच्यापासून तो क्लिक वर्ड आलाय. ओके, क्रंची हा वर्ड आपण यूज करतो. तर क्रंच ऍक्च्युअल तसा आवाज येतो खाताना, म्हणून त्याला क्रंची म्हणतात. राईट. सो जेव्हा साऊंड, बीप, करेक्ट, बीप हा सुद्धा साऊंड आहे. जेव्हा साऊंडला आपण एखाद्या वर्ड्स मध्ये फ्रेम करून लिहू, दॅट इज ऑनोमेटोपिया.
नो, द डॉग इज बार्किंग ह्याच्यामध्ये ऑनोमेटोपिया नाहीये. इट इज नॉट अनयुजुअल फॉर अ डॉग टू बार्क. लेट मी चेक फॉर दिस सेंटेन्स. बार्क, एक मिनिट, मला ही सेंटेन्सेस तुमची परत एकदा चेक करायला लागतील. मला असं वाटतंय की कार्स बीप इज टू लाऊड असं म्हणलं आपण, तर बीप हा आपण हा जो साऊंड येतोय तो आपण वर्ड्स मध्ये लिहितोय, म्हणून तिथे ऑनोमेटोपिया आहे. आय एम नॉट शुअर अबाउट इट इज नॉट अनयुजुअल फॉर डॉग त्या सेंटेन्स साठी, तर मी एकदा बघेन आणि तुम्हाला कन्फर्म सांगेन नेक्स्ट लेक्चरला. बट माझ्या मते तरी ह्या सेंटेन्स मध्ये आपण कुठलाही साऊंड इमिटेट नाही करत आहे, राईट. जसं फॉर एक्झाम्पल आपण मगाशी ते गाईचं मू हे आहे, तसं इथे कुठला साऊंड येत नाहीये. कुत्र्याचं आता भुंकणं म्हणजे भुंकणं हे क्रियापद झालंय, भाव भाव हा साऊंड झालाय. ओके, बट आय विल शुअरली कन्फर्म दिस. मी याच्याबद्दल शुअर नाहीये, म्हणून ते बघते एकदा आणि तुम्हाला सांगते. सो दॅट इज ऑनोमेटोपिया, जेव्हा साऊंड आपण कुठेतरी इमिटेट केलेला असतो. द नेक्स्ट वन अँड लास्ट इज पर्सोनिफिकेशन, गिव्हिंग ह्युमन ट्रेट्स or characteristics to something that isn't human, such as animals, objects, or non-living things. Think of it this way: when a writer uses personification, he or she gives characteristics of a person to an animal, object, or thing. म्हणजे एखाद्या ॲनिमल, नॉन ह्युमन गोष्टींना ह्युमन सारखी काहीतरी कॅरेक्टर्स आहेत असं बोलणं किंवा लिहिणं. दॅट इज पर्सॉनिफिकेशन. एक्झाम्पल: द विलो ट्री शुक हर लॉंग हेअर. आता झाडाला केस आहेत का? नाही, बट हलवले, म्हणजे आता सपोज ते झाडाच्या फांद्या हल्ल्यात किंवा पानं हल्ली आहेत, तर ते आपण त्याला पर्सनच्या हेअरची उपमा दिलीये आणि सांगितलंय पुढे, म्हणून आपण त्याला म्हणतो पर्सॉनिफिकेशन. द एक्झाम्पल इज रेफरिंग टू द वे दॅट द विलो ट्रीज लॉंग ब्रांचेस स्वे इन द विंड. करेक्ट. त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या हवेत कशा हलता आहेत याच्याबद्दल दिलेलं आहे. बाय सेइंग शुक हर लॉंग हेअर द ट्री इज गिव्हन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ ह्युमन. त्याला माणसाच्या केसांची उपमा दिली आहे त्या फांद्यांना, आणि त्यांचं हलणं माणसाच्या केसासारखं आहे असं सांगितलं गेलं. सो इथे पर्सोनिफिकेशन आहे. मोर एक्झाम्पल्स: द कार डान्स्ड अक्रॉस द आयसी रोड. द अँग्री क्लाउड्स मार्च्ड अक्रॉस द स्काय. आता ढग कधी चिडतील का? नाही, म्हणजे गडगडाट करत करत जेव्हा ढग जात आहेत तेव्हा ही उपमा वापरली आहे. द स्टार्स इन द क्लिअर नाईट स्काय विंक्ड ॲट मी. तारे आपल्याला चमकताना दिसतात. सो तारा ऍक्च्युअल विंक्ड म्हणजे डोळा मारणे, तसं तारा करतो का? तसं स्टार्स करतात का? नाही. बट त्याला ह्युमनची उपमा देऊन ह्युमनचे एखादा कॅरेक्टरिस्टिक्स, ह्युमनची एखादी ऍक्टिव्हिटी दाखवली. द ट्युलिप्स नॉडेड देअर हेड्स इन द ब्रीज. आता फुलांना, फुलाला डोकं आहे का? हेड्स आहेत का? नाही. ते हलवणार कसे? बट फुलं हल्ली हे सांगण्यासाठी आपण पर्सोनिफिकेशनचा यूज केलेला आहे. समजलंय पर्सोनिफिकेशन काय आहे आता? करेक्ट. द सन स्माइल्ड ॲट अस. व्हेरी गुड. Yes, it can be called as a personification. The wind is running fast. The earth thirsty for rain. When it rains, she smiles with plenty. Correct. Perfect. Very good. You know a lot many examples. Very good. Perfect. ओके, समजलेत सगळे? आतापर्यंत आपण 7 फिगर्स ऑफ स्पीच शिकलो. अजून जे बाकीचे असतील ते सुद्धा आपण हळूहळू शिकूया. येस, द फोन इज डेड. करेक्ट. येस, वी आर गोइंग टू कंटिन्यू दिस टॉपिक इन द नेक्स्ट लेक्चर ऑल्सो. मी तेच सांगितलं, आता आपण बेसिक जे काही आहेत ते सुरू केलेले आहेत. आपल्याला अजून भरपूर पुढे शिकायचे आहेत. हळूहळू एकेका लेक्चरला वाढवत जाऊया आपण. ओके, आता ह्याच्यामध्ये थोडंसं असं आहे की इंग्लिश मिडियमच्या मुलांना जास्ती आहेत फिगर्स ऑफ स्पीच, मराठी किंवा सेमी इंग्लिशला थोडेसे कमी असणार आहेत. बट नो प्रॉब्लेम, जे मराठी मीडियमचे आहेत त्यांनी शिकून
फिगर्स ऑफ स्पीच शिकले इंग्लिश मधले जास्ती म्हणून नुकसान नक्की होणार नाहीये. ओके, सो आता आपल्याकडे खूप थोडीशी 10 मिनिट राहिली आहेत. त्या 10 मिनिटात आपण रीडिंग घेऊया. येस, वी विल स्टार्ट विथ रीडिंग. एनीवन वॉन्ट्स टू स्पीक ऑन एनी टॉपिक? कोणी स्वतःहून नाव आणि टॉपिक तुमच्या आवडीचा जर देणार असाल तर प्लीज इमिजिएटली राईट युअर नेम इन द चॅट बॉक्स. जर कोणी स्पीकिंग साठी इंटरेस्टेड असेल, आय गिव्ह यू जस्ट 1 मिनिट. 8:46 पर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. पटकीने सांगितलं तर स्पीकिंग साठी टाइम मिळेल, अदरवाइज आय विल कंटिन्यू विथ रीडिंग. ओके, सो नो वन वॉन्ट्स टू स्पीक. आता रीडिंग साठी पटापट नावं पाठवा जरा. नंदिनी, हॅव यू रेड इन द लास्ट लेक्चर? अक्षता, प्रार्थना, लावण्या. ओके, अमेय, जरा मागच्या लेक्चर्सला न वाचलेल्यांनी नावं सांगा. ओके, ठीक आहे, माझ्याकडे लिस्ट आहे लास्ट टाइम वाचलेल्यांची. त्यातली मी जरा नवीन नावं शोधते. अमेय नवीन नाव आहे एक. वेदांतनी लास्ट लेक्चरला वाचलंय. भैरवी, ओके, व्हेरी गुड. भैरवी पण नवीन नाव दिसतंय मला. अमेय नवीन आहे. यू कॅन स्पीक ऑन एनी टॉपिक यू वॉन्ट. लास्ट लेक्चरला व्हॉट वॉज द टॉपिक? लॉकडाऊन, हाऊ आय स्पेंट माय लॉकडाऊन. So you can use the same topic. Jay? Okay, I'll note down your name in speaking on the topic, any topic you want. जर मागचा टॉपिक तुला आवडला असेल तर you can speak on that too. लास्ट लेक्चरला जो आपण घेतला होता, how I spent lockdown period. Okay, so we will start first with, yes, you can speak on our country. Kadambari, reading or speaking? रीडिंग. ओके, हॅव यू रेड लास्ट टाइम? तुझं नाव मला दिसतंय, बट वाचलं आहेस तू? ओके, ठीक आहे, चालेल. भैरवी, अमेय आणि कादंबरी या तिघांची आता आपण रीडिंग घेऊया. जयचं स्पीकिंग घेऊया आणि मग बघूया आपल्याकडे अजून किती वेळ उरतोय. ओके, एक फक्त ऍडिशन सांगते. कादंबरी, आपलं इंग्लिशचं लेक्चर चालू आहे म्हणून स्पीक हा स्पीकचा पास्ट टेन्स नाहीये, स्पोक असतो. आणि तुला फक्त असंच सांगायचं ना की लास्ट लेक्चरला तू बोलली होती, सो आय स्पोक, इट इज सफिशियंट. आय स्पोक इन द लास्ट लेक्चर. ओके, स्पीकचा स्पीक हा कुठलाच फॉर्म नाहीये, पास्ट टेन्स स्पोक होतो, पास्ट पार्टिसिपल पण स्पोक होतो. व्हेरी गुड. बट तू इंग्लिश लिहिण्याचा प्रयत्न केलास, दॅट वॉज नाईस. ओके, सो रीडिंग साठी मी स्क्रीन शेअर करते. येस, प्लीज रीड फ्रॉम. पहिल्यांदा कोण वाचेल? भैरवी, प्लीज स्विच ऑन युअर माइक. Yes, ma'am. Yes, please start from it is an. And the screen is not visible. Okay, is it for all? Screen कोणाला दिसत नाहीये? It is visible. Please switch off your mic right now, and then again I'll give you chance later. Okay, ma'am. Okay. तुला नंतर कदाचित रेंजचा आता इश्यू असेल त्याच्यामुळे दिसत नसेल. मी थोड्या वेळाने तुला वाचायला देते, म्हणजे तोपर्यंत बाकीच्यांचं होईल. सो अमेय, प्लीज स्विच ऑन युअर माइक. Yes, can you see the screen now? Yes, ma'am. Yes, please start. Yes.
Yes, you can start. Start. It is an indisputable fact that the world has gone too far with the invention Innovation. of new technologies, such as mobile phones, the internet, and so on, due to which people are able to tour the cosmos virtually, sitting at one place using the smart devices or other technologies gadget through mobile internet access in oftentimes hurried and short. It can still provide common internet features like alerts, weather data, emails, search engines, instant messages, and games and music downloading. Due to the easy access of smartphones, communication has been very effective and instant. People are able to convey their messages all around the globe to their loved ones without spending hefty sums of money. Very Adults are good. You can stop now. Very good. Perfect. Next one is Kadambari. Please switch on your mic. Kadambari, please switch on your mic. Yes, Yes. Please start reading from Adults are always. adults are always fond of such gadgets and always welcome the they always welcome and adopt such new technology readily. Further, young people have been able to broaden their minds and improve their skills by doing research on the internet. For instance, they use smartphones to look up any new words they come across. As we know that most of the universities have online teaching provision and smartphones assist the students to complete their assignment on time. Yes, very good. You can switch off your mic now. मला एक आठवतंय दीप तुला लास्ट एकदम छोटूसा पॅराग्राफ वाचायला मिळाला होता राईट दीपलाच ना प्लीज राईट इन द चॅट बॉक्स कोणाबरोबर तरी असं मला वाटतंय की झालं होतं लास्ट लेक्चरला शेवटचा एक छोटूसा पॅराग्राफ एकदम वाचायला मिळाला होता त्या स्टुडंटला वाचायचं आहे परत दीप करेक्ट डू यू वॉन्ट टू रीड दीप ओके नो प्रॉब्लेम आता काही रिप्लाय येत नाही त्याचा तर आपण भैरवीला एकदा परत भैरवी स्क्रीन दिसतोय येस ओके नो प्रॉब्लेम यू कॅन रीड इन द नेक्स्ट लेक्चर भैरवी येस प्लीज स्विच आय ट्राईड बट स्क्रीन इज नॉट विजिबल ओके नो प्रॉब्लेम ठीक आहे नेक्स्ट लेक्चरला मिळेल बरं आता मी 5th 6th 7th साठी ही ऍक्टिव्हिटी घेणार आहे जी सेम आपण नेक्स्ट लेक्चर पासून घेऊया लेक्चरच्या सुरुवातीलाच आपण पुढच्या एक छोटूसं काम करणार आहे सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्ये स्टुडंटची नावं टाकायची वी विल अरेंज द नेम्स अकॉर्डिंग अल्फाबेटिकली अकॉर्डिंग टू अल्फाबेट्स वी विल अरेंज ऑल द नेम्स आणि एकदा ती अल्फाबेटिकली अरेंज झाली की पहिल्या लोकांना रीडिंग लास्ट पासून स्पीकिंग हे कंपल्सरी असेल इन एव्हरी लेक्चर सगळ्यांचं त्याच्यामुळे कव्हर होईल आणि एखाद्याने दोनदा तीनदा वाचलंय एकाला मिळालंच नाही एकाला जास्ती वेळा मिळालं असं काही व्हायला नको म्हणून ओके सो नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहे तर सगळ्यांनी सुरुवातीला लेक्चरच्या चॅटबॉक्स मध्ये नावं टाकायची आहेत आपली आपली स्टुडंटची आणि आपण ती अल्फाबेटिकली एकत्रच सगळे लेक्चरच्या वेळेला अरेंज करणार त्याची लिस्ट बनवून ठेवणार आणि त्याप्रमाणे लक्षात ठेवायचं की कधी आपल्याला रीडिंग ऍक्टिव्हिटी येईल कधी स्पीकिंग येईल ओके व्हेरी गुड सो नाव आपण थोडंसं एकच मिनिट राहिलं आपल्याकडे जय यू कॅन स्पीक थोडासा वेळ आहे जय येस प्लीज स्विच ऑन युअर माइक अँड ट्राय Ma'am, can I speak? येस येस शुअर प्लीज स्टार्ट India represents unity in diversity. Our country is mixture of cultures, regions, traditions, diversity in food, languages, etc. Our people of India are so polite, understanding, and helping in nature. India is so incredible and
is full of colors and has the tiger as its national animal. The IT sector of our country showing accelerating growth due to the intelligent software engineers. India is the seventh largest country by its geographical area and is located in South Asia. The beauty surrounds of our country from each and every aspect. India is also known by the two names Bharat and Hindustan, and the people of India are known as Indians. The national anthem of our country is Jana Gana Mana, and and the national song of our country is Sare Jahan Se Acha. India is a democratic country where people themselves choose their leader and live with freedom. That is, they can do anything they wish to within the limits of the law. If any citizens of India tries to harm any other person, there are also rules and regulations to punish him in order to make him realize his mistake. Our country is also incredible because of its mountains, lakes, forests, seas, oceans, etc. Many foreigners each year visit India to see the beauty of our country, that is, its rich historical temples, its tradition, its language, its heritage, etc. Thank you, ma'am. ओके, व्हेरी गुड, थँक्यू. ज्यांना प्रॉब्लेम होता तो वाचत नव्हता, ही वॉज स्पीकिंग. ओके, व्हेरी गुड. सो नेक्स्ट लेक्चरला जी ऍक्टिव्हिटी सांगितली आहे ती आधी आपण स्टार्ट करूया आणि त्याच्यानंतर आपण फिगर्स ऑफ स्पीच उरलेले जे आहेत वी विल स्टार्ट विथ दॅट. ओके, सो फॉर नाव थँक्यू अँड बाय. You can leave the meeting now. You can leave the meeting now.